नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण ड्रॅगनचा व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलो आहोत. ठीक आहे, सीझन संपलाय, 1-1.5 महिना झालाय. नवीन फुटवा कसा फुटलाय, हिवाळ्यामध्ये ड्रॅगन फ्रूटची घ्यावयाची काळजी, त्यानंतर शेणखत, पाचट, या सगळ्या गोष्टी आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर आपण सुरुवात करूयात. बघा, हिवाळ्यामध्ये आपण बेसल डोस टाकत असतो, त्यामध्ये हे शेणखत आपल्याला पाहिजे. शेणखतामध्ये आपल्याला जे शेणखत आपल्याला पाहिजे ते कुठलं पाहिजे, आपल्याला मुक्त गोठ्यातलं शेणखत पाहिजे. त्याच्यामध्ये अशी भुकटी झालेली पाहिजे. बघा, या अशी भुकटी उडाली पाहिजे. त्यामध्ये अशा टाईपचं शेणखत कधीही चांगलं, याच्यामध्ये उन्नीचा प्रादुर्भाव होत नाही. हे शेणखत आता आपण काय करणार आहे, संपूर्ण बेडवर आपण हे शेणखत टाकणार आहोत प्रॉपरली. आणि त्यानंतर ह्या शेणखताच्या वरती पाचटाचं आच्छादन आपण करणार आहोत. ठीक आहे, आणि हे सगळ्या गोष्टी पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये आपल्या होऊन जातील. बघा, आत्ताच आम्ही आमचा जो ग्रुप आहे प्रवारा ड्रॅगन फार्म, त्याच्यावरती पाचटाचे गठ्ठे कसे बांधतात आणि कुणाला गठ्ठे हवे असतील तर ते आम्ही नंबर त्या ठिकाणी टाकलेला आहे. तर बघा, या कॅमेरामन फोटो दाखवा, आपला व्हिडिओ दाखवा या ठिकाणी की गठ्ठे कसे बनलेले आहेत. हे बघा, हे सगळे गठ्ठे आपण या ठिकाणी आपल्या घरच्या पाचटाचे पाडलेले आहेत. आता हे सगळं शेणखत आपण टाकणार बेडवरती, आणि त्या शेणखताला झाकण्यासाठी आपण त्यानंतर हे पाचटाचा वापर करणार आहोत, जेणेकरून मुळी आपली उन्हाळ्यामध्ये शॉकमध्ये जाणार नाही. चला बागेमध्ये जाऊयात, फुटव्यांची संख्या बघूयात. मला बरेचसे फोन येत आहेत मागच्या काही दिवसांपासून की फुटवे खूप कमी आहेत, काय करावं. चला त्याबद्दल थोडंसं गायडन्स घेऊयात आपण. बघा, हिवाळा हा सीझन म्हणजे ड्रॅगनचा फुटव्यांचा सीझन मानला जातो. खूप फुटवे फुटतात ह्या ठिकाणी. बघा, खूप छान असे फुटवे फुटले. यावर्षी आपण काय केलं, ज्यावेळेस सीझन संपला, आपला सीझन झाल्यानंतर आपण रोपांची छाटणी केली, आणि ती छाटणी केल्यानंतर माझ्या मते या ठिकाणी फुटव्यांची संख्या खूप वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही जितकी छाटणी कराल तर बरेचसे लोक घाबरतात छाटणी करण्यासाठी, तापू की नको, फुटवे फुटतील की नाही फुटतील. तर जितकं तुम्ही याची कटिंग कराल, छाटणी कराल, तितके चांगले फुटवे तुमचे फुटतात. तर बघा, त्याचं उदाहरण या ठिकाणी की आम्ही रोपासाठी ज्या मॅच्युअर फांद्या होत्या त्या आम्ही त्याची रोपं बनवली होती मॅच्युअर फांद्यांची, आणि त्यानंतर हे बघा, त्याची सर्व ताकद ही नवीन फुटव्यावरती त्या ठिकाणी डायव्हर्ट झाली, आणि नवीन फुटवे असे ताकदीचे आणि दरारून फुटलेले आहेत. साईज बघायला जाल तुम्ही फुटव्यांची, हे बघा वरती बघा कॅमेरामन, हे बघा इतका जाड असा पूर्ण तुमच्या तळव्याच्या हाताच्या तळव्या इतका एक पान जाडीचं आहे. ताकदीने पूर्ण फुटवे फुटलेले आहेत, आणि संख्या देखील बघा जबरदस्त अशी वाढ झालेली आहे. ठीक आहे, आता हे सगळे ब्रँचेस आपण काय पकडणार आहोत का, तर बिलकुल नाही, या सगळ्या ब्रँचेस पकडायचे नाही. आता सपोज जवळ दाखवा इकडे. आता ह्या ज्या मोठ्या फांद्यात वरच्या आपण ह्या पूर्ण खाली येऊन देणार आहोत खालपर्यंत. ठीक आहे, आणि ह्या जे छोटे छोटे पानं राहतील, एक 15-20 दिवस अजून आपण याची वाढ होऊन देणार, आणि त्यानंतर यातले याचे छोटे छोटे पानं आहेत की जे काही कामाचे नाही, ते फक्त ताकद खात आहेत झाडाची. तर हे छोटे छोटे पानं आपण कट करणार आहेत. ठीक आहे, आता काहींचं पहिलं वर्ष असेल, ज्यांचं 2-3 वर्ष असेल, त्यांच्यासाठी ही सूचना की पूर्णच्या पूर्ण फांद्या धरू नका. ज्यांचं पहिलं वर्ष असेल त्यांनी मात्र 10 ते 12 फुटवे वरून धरले तरी चालतील. 20-22 फुटवे धरू नका, त्याने ताकदच वाया जाते, फ्रुटिंग सीझनमध्ये तुम्हाला त्रास होईल. ठीक आहे, तर 10 ते 12 फुटवे धरायचे. बाकी हे बघा, बेड एकदम क्लीन आहे. बघा, गवत आपण होऊ देत नाही. बऱ्याचशा ठिकाणी लोकांचं बेडवरती खूप गवत असतं, आपण गवत होऊ देत नाही. त्या ठिकाणी सगळं गवत वगैरे काढलंय. त्यानंतर अजून एक हिवाळ्यात घ्यावयाची काळजी ती म्हणजे कुठली, की जसे फुटवे वरून फुटतात तसेच पिल्लं खालून निघतात. आम्ही याला पिल्लं म्हणतो, जे छोटे छोटे निघतात. बघा, या ठिकाणी एक आहे, हे बघा, हा जो छोटे छोटे पिल्लू आहे, तर याला देखील कट करायला लागतं, कारण की ही जी ताकद याला वाया घालवण्यात काही अर्थ नाही आहे. तर याला आपण कट करून टाकतो, जेणेकरून वरती चांगल्या प्रकारे आपली झाडांची वाढ होत असते. ठीक आहे, तर अजून तुम्हाला वेगळी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूयात मित्रांनो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.